नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सत्कार्यवाद पाहायचा आहे। तर सत्कार्यवाद पाहण्यापूर्वी आपल्याला बऱ्याच वेळेस युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये प्रकृती व पुरुष हा भेद स्पष्ट करा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर हा क्वेश्चन एसक्यू ला विचारला जाऊ शकतो। असा न विचारता आपल्याला जर सांख्यदर्शन सांगून सत्कार्यवाद किंवा प्रकृती व पुरुष भेद स्पष्ट करा म्हणून असा प्रश्न येऊ शकतो। तर चला बघूया याचा अर्थ काय आणि कशा प्रकारे आला तर आपण कसा लिहू शकतो, याचा भेद काय। आता प्रकृती व पुरुष, आता प्रकृती कशी सांगितली, एक सांगितली आणि पुरुष कसा सांगितला, बहु किंवा अनेक सांगितलंय। त्यानंतर काय सांगितलंय, प्रकृती अचेतन सांगितली म्हणजे ज्यामध्ये चेतनेचे अस्तित्व नाहीये, आणि पुरुष चेतन सांगितलं ज्यात चेतनेचं अस्तित्व आहे। त्यानंतर काय सांगितलंय, प्रकृती ही त्रिगुणात्मक सांगितली ज्यामध्ये 3 गुण असते, सत्व रजतम। त्यानंतर हे पुरुष निर्गुण सांगितलंय। त्यानंतर प्रकृती काय सांगितली, प्रकृती सांगितली आपल्याला बीजधर्मिणी। बीजधर्मिणी म्हणजे याचा अर्थ काय झाला, महत आदी विकारांचे बीज रूप धारण करणारे आहे म्हणजे बीजधर्मिणी। त्यानंतर अबीजधर्मिणी काय, पुरुष अबीजधर्मिणी सांगितलंय। आता प्रकृती काय सांगितली, प्रवस धर्मिणी। आता प्रवस धर्मिणी म्हणजे काय, महत आदी विकारांची उत्पन्न करणारी म्हणजे प्रवस धर्मिणी। आणि हेच काय सांगितलं, पुरुष काय सांगितलंय, अप्रवस धर्मिणी म्हणजे काय, जे महत आदी विकारांना उत्पन्न करीत नाही म्हणून तो अप्रवस धर्मिणी। त्यानंतर काय सांगितलंय, प्रकृती काय सांगितलं, अमध्यस्थ धर्मिणी, आणि पुरुष काय सांगितलंय, मध्यस्थ धर्मिणी। आता अमध्यस्थ आणि मध्यस्थ धर्मिणीचा अर्थ काय, मध्यस्थ धर्मिणी म्हणजे सुख दुःख रहित असा याचा अर्थ आहे। तर चला आता आपल्याला बघायचं आहे सत्कार्यवाद। आता सत्कार्यवाद बघूया की नेमकं काय सांगितलं सत्कार्यवाद। आता त्याआधी आपण जाणून घेऊया सत्कार्यवाद शब्द कसा बनलाय। आता इथं सत्कार्यवाद शब्द हा सत प्लस कार्य ह्या दोन शब्दांनी सत्कार्य हा शब्द बनलेला आहे। आता सत्कार्यामध्ये सतचा अर्थ होतो अस्तित्व असणे, सतचा अर्थ होतो अस्तित्व असतं। अस्तित्व असणं म्हणजे कशाचं, कार्याचं अस्तित्व असणं। कशामध्ये, कारणामध्ये। तेच खाली सांगितलंय, कारणामध्ये कार्याचं अस्तित्व असणं म्हणजे जे कारणापासून कार्याची उत्पत्ती होती, ह्या कारणापासून कार्य उत्पन्न होतं म्हणजे सत्कार्यवाद। म्हणजे कारणापासून कार्याची उत्पत्ती होते म्हणजे सत्कार्यवाद। म्हणजेच खाली सांगितलं ते काय सांगितलं ते बघूया की कारणापासून कार्याची उत्पत्ती होते म्हणजे सत्कार्यवाद। आणि हेच काय सांगता येईल, जे कार्य असतं ते कुठं ना कुठं तरी या कार्यामध्ये पहिल्यापासून दडलेलं असतं, हे ह्या वादामध्ये सांगितलेलं आहे। जसं की उदाहरण सांगता येईल की मातीपासून घट बनतो, पण जो घट बनलेला आहे हा मातीमध्ये ह्याचं कुठं ना कुठं तरी काहीतरी अस्तित्व होतं, हे जो कोणी सांगतो तो म्हणजे सत्कार्यवाद। आता सत्कार्यवाद काय सांगितलंय, कार्याचे कारणात अस्तित्व असणे म्हणजे सत्कार्यवाद। आता काय सांगितलं खाली, सांख्यांनी सत्कार्यवादाचा सिद्धांत सांगितलेला आहे। जे सांख्य होते आपले त्यांनी हा सत्कार्यवादाचा सिद्धांत सांगितलाय। तसेच काय म्हणता येईल आपल्याला, जे आपले आयुर्वेद आहे, आयुर्वेद सुद्धा सांख्यदर्शन, आयुर्वेद सुद्धा सत्कार्यवादाला मान्य करतो। त्यानंतर काय सांगितलंय, सत्कार्यवादाचे प्रकार। आता प्रकार काय सांगितले, असत अकारणात, त्यानंतर उपादान ग्रहणात, तिसरा सांगितलं सर्व संभाव अभावात, चौथं सांगितलं शक्तस्य शक्य करणात, त्यानंतर सांगितलं कारण भावात। आता त्यांना एक एक बघूया काय सांगितलंय। पहिले असत अकारणात म्हणजे यात काय सांगितलंय, असत पासून सतची उत्पत्ती होत नाही। नावातच असत अकारणात म्हणजे असत पासून सतची उत्पत्ती होत नाही। म्हणजे जसं काय सांगितलंय, आपण वाळू किती पण रगडली तर वाळूपासून काही तेल निघू शकत नाही, म्हणजे ज्याच्यात अस्तित्व नाही इच्छित, म्हणजे कारणामध्ये कार्याचं जर अस्तित्व नसेल तर कार्य काय कारणामधून उत्पन्न होणार नाही। म्हणजे काय सांगितलं, असत पासून सतची उत्पत्ती होणार नाही। तसंच वाळूला किती जरी रगडलं आपण तर त्यामधून तेल निघणार आहे का, नाही। त्यानंतर पुढे सांगितलंय उपादान ग्रहणात। आता उपादान ग्रहणात काय सांगितलंय की कोणत्याही वस्तूच्या उत्पत्तीसाठी निश्चित साधनांची आवश्यकता असते। जसे की उदाहरण काय दिलंय, दुधापासून दही बनतं, जर आपल्याला दही बनवायचं आहे तर दुधाची आवश्यकता लागणार, हेच उपादान ग्रहणात सांगितलंय। त्यानंतर काय सांगितलंय की सर्व संभव अभावात। आता काय सांगितलंय, सर्व कारणापासून सर्व कार्याची उत्पत्ती होत नाही, म्हणजे सर्व कारणापासूनच सर्व कार्याची उत्पत्ती होत नाही। म्हणजे जसं दह्याची उत्पत्ती ही जलापासून होत नाही, जे दही आहे त्याला काय त्याचं कारण कोणतं लागणार आहे, हे दूधच लागणार आहे, तेव्हा ते कार्य दहीची उत्पत्ती होणार आहे। पण दह्याची उत्पत्ती जलापासून होणार आहे का, नाही। तेच सांगितलंय, सर्व कारणापासून सर्व कार्याची उत्पत्ती होत नाही। त्यानंतर पुढे बघूया काय सांगितलंय की पुढे द्यायला चौथं की त्याचा प्रकारे शक्तस्य शक्य करणात। याचा अर्थ काय, शक्त म्हणजे शक्ती संपन्न कारण आणि शक्य म्हणजे व्यक्तिरूपी कार्य। म्हणजे उदाहरण काय सांगतंय, कुंभार कितीही कुशल असला तरी तो तंतूपासून घट बनवू शकत नाही असं यांनी सांगितलंय। त्यानंतर पुढे पाचवं काय सांगता येईल, कारण भावात। आता कारण भावन म्हणजे काय सांगितलंय, कार्य व कारण हे एकाच वस्तूच्या वेगवेगळ्या अवस्था आहे। जे कारण व कार्य हे एकाच वस्तूच्या दोन वेगवेगळ्या अवस्था आहे। जसं की काय सांगितलंय, जे मातीपासून घट बनतो हे त्याचं उदाहरण आहे। मग ह्यामध्ये पाहायला गेलं जे माती आणि घट आहे हे एकाच वस्तूच्या दोन वेगवेगळ्या अवस्था आहेत। जे माती आहे
ती मातीचीच एक स्टेट आहे आणि नंतर एक जर पाहायला गेलं घट बनलंय ती एक वेगळी स्टेट आहे. म्हणजे त्यात काय सांगितलं आपल्याला की माती आणि माती आणि घट ही एकाच वस्तूच्या वेगवेगळ्या अवस्था आहे. हेच कारण भावात सांगितलं आपल्याला. अशा प्रकारे आपण हे सत्कार्यवाद पाहिलाय. तर चालतंय, भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.